नमस्कार मित्रांनो, मी अरविंद वेणगा। आपला प्रवास सुरू झालेला होता पालघरवरून गोव्याच्या दिशेने। पण या प्रवासामध्ये आपण पूर्ण कोकण बघतोय, या कोकणातील विविध गोष्टींचा अनुभव घेतोय। या पूर्ण प्रवासात भरपूर गोष्टींचा आपण अनुभव घेतोय, विविध असे निसर्ग बघतोय, समुद्र किनारे। आणि आज आपण रत्नागिरी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाल तांबडवाडी या शाळेला भेट दिली। या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे या भागांमध्ये मी फिरत असताना या भरपूर जणांशी चर्चा केल्या। त्या चर्चेतून एक गोष्ट मला जी जाणवली ती म्हणजे या भागांमध्ये जरी माणसांची संख्या कमी असली तरी या ठिकाणी शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जातं। आणि आपल्या भागातील म्हणजे पालघरमधूनही आपले दादा या ठिकाणी शिक्षक म्हणून आहे, तर त्यांना भेटण्याच्या निमित्ताने आणि शाळाही बघायची होती, शाळेचा अनुभव घ्यायचा होता। या शाळेचे मुख्याध्यापक सर आपल्या सोबत आहेत। सर, तुमची ओळख? नमस्कार, मी अंकुर जनार्दन मोहिते, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असून आज आमचे मित्र अरविंद भाऊ तसेच देवीदास भाऊ हे आपल्या पालघर टू गोवा या दौऱ्यासाठी निघाले असताना आज त्यांनी आमच्या शाळेला भेट दिली। इथली शैक्षणिक गुणवत्ता बघताना त्यांना अतिशय आनंद असं वाटलेला आहे, कारण अतिशय दुर्गम भागात असून ही शाळा अतिशय प्रसन्न या स्वरूपात इथे भरतात। त्याचप्रमाणे विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता माझे सहकारी शिक्षक संदीप भोये सर व साईनाथ कुंजारा सर यांनी हे इथे टिकून ठेवलेले आहे। त्याचप्रमाणे येथील ग्रामस्थांचा शैक्षणिक विकासासाठी नेहमीच पुढे पाऊल म्हणून उपक्रमात सहभाग असतो। आज अरविंद भाऊंनी इथे आम्हाला भेट देऊन आमचं मार्गदर्शन केलं व आमची स्तुती केली, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। खरंच खूप आनंद झाला सर, कारण या ठिकाणी खूप सोयी सुविधांचा अभाव असून सुद्धा ज्या तुमच्या ऑफिसमध्ये ज्या ट्रॉफ्या लावलेल्या आहेत त्या बघूनच मला वाटलं की हां, मेहनत सरांची, या ट्रॉफींमागे कुठेतरी सरांची मेहनत आहे आणि त्या मेहनतीमुळे हे सर्व झाले। सर, तुम्ही कधीपासून या शाळेवरती आलेत? मी या शाळेवर 2009 साली इथे नियुक्त झालो होतो। त्यावेळेस आमच्या शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती ललिता गोलमडे मॅडम होत्या व आम्ही दोघं होतो। त्यानंतर आम्ही 5 वर्ष काम केलं व मागच्या वर्षीच आपले पालघरचे 2 शिक्षक इथे कार्यरत आहे, त्यांचंही मोलाचं असं मार्गदर्शन मुलांना लाभतो। मागच्या वेळेस आपण घेतलेल्या क्रीडा स्पर्धेत उच्चांक अशी कामगिरी आमच्या सराच्या सहकार्याने झालेली आहे इथे। त्याचप्रमाणे यावर्षी आपल्या पंचायत समिती गुहागर यांच्या वतीने मिशन लोकशाही हा उपक्रम राबवलेला असताना आपल्या शाळेतील 4 विद्यार्थी तालुका स्तरीय निवड परीक्षेसाठी पात्र ठरले होते। यात दोघंही सरांचं अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन होतं व त्याचप्रमाणे आता होणाऱ्या समोर क्रीडा स्पर्धेसाठी मुलांची तयारी करून घेण्यासाठी संदीप सर व साई सर हे अत्यंत चांगला प्रयत्न करताना दिसत आहेत। खरंच सर, तुम्हाला भेटून तुमच्याकडून हे सर्व गोष्टी ऐकून खूप आनंद झाला। एखाद्या घरचा प्रमुख जर चांगला असला तर सर्व घर व्यवस्थित असतं। त्या पद्धतीने तुम्ही या शाळेचे प्रमुख असून ही पूर्ण शाळा स्वच्छ, नीटनेटकेपणा आणि मुलंही खूप ॲक्टिव्ह आहेत सर्व मुलांशी भेटून। तुमचं कार्य खूप मोलाचं आहे। तुम्ही येणारा भारत घडवत आहेत, भविष्य घडवत आहेत। त्यामुळे माझ्याकडून, आपल्या यूट्यूब चॅनलकडून आणि सर्व आपल्या व्ह्युअर्सच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुम्ही तुमचं कार्य पुढे असंच करत राहा, आपला भारत घडवा आणि मुलांना खूप पुढे न्याल, एवढ्या शुभेच्छा देऊन थांबतो। खूप खूप धन्यवाद। आपण या जिल्हा परिषद शाळेवरती आलेले आहोत आणि या शाळेतील मुलांचा स्पोर्ट खेळ आपण बघतोय। सर्व मुलं मुली या स्पोर्टमध्ये खूप ॲक्टिव्ह आहेत। खो खो खेळ सुरू आहे
आणि शाळेचा पूर्ण परिसर स्वच्छ नीटनेटका आहे. आणि या अशा ग्रामीण भागात असून सुद्धा मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या शाळेतील शिक्षकांनी खूप प्रयत्न केलेत. या सर्व गोष्टीवरून आपल्याला दिसत आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो, आपण रत्नागिरी या ठिकाणच्या शाळेला भेट दिलेली आहे आणि शाळेतील मुलांचे स्पोर्ट या ठिकाणी मुलांचा खो खो खेळ सुरू आहे आणि मुलांमध्ये असलेला कुठेतरी सुप्त गुण बाहेर निघावा. फक्त शिक्षण नको तर शिक्षणासोबत व्यक्तिमत्व विकास घडावा यासाठी असे शाळेमध्ये विविध स्पोर्ट घेतले जातात आणि या विविध स्पोर्टमध्ये या मुलांनी प्रावीण्य मिळवलेले आहे भरपूर ठिकाणी. येणार ना? मस्त वाटलं भेटून. येऊ आम्ही परत एखादा आलो ना तर तुमच्यासाठी छानसे काहीतरी नोटबुक काहीतरी खाऊ वगैरे पण घेऊन येऊ. आज आम्हाला रस्त्याला दुकानच सापडत नाही तुमच्याकडे, तर कुठून आणू? रस्त्याला बघत आलो तर पूर्ण डोंगर. चला टाटा. मस्त वाटलं तुम्हाला भेटून. चला थँक्यू. मेरा गेंद खिलौना रे, सोई मेरी चोना रे. मेरा गेंद खिलौना रे, सोई मेरी चोना रे. झूला झूले सोने का, झूले रेशम की डोरी. मीठे सपनों में कोई, सुन सुन परियों की लोरी. मेरा दीट खिलौना रे, सोई मेरी चोना रे. मेरा दीट खिलौना रे, सोई मेरी चोना रे. चांद सितारे जाग रहे, नाच रही है चांदनिया. फूल खिलेंगे चांदी के, फूली मेरी आंगनिया. मेरा दीट खिलौना रे, सोई मेरी चोना रे. मेरा दीट खिलौना रे, सोई मेरी चोना रे. मेरा सुख अनोना रे, सोई मेरी चोना रे. मेरा सुख अनोना रे, सोई मेरी चोना रे. गीत सुनाऊं सोए तू सोए और गाओ में. मेरा दीट खिलौना रे, सोई मेरी चोना रे. मेरा दीट खिलौना रे, सोई मेरी चोना रे. जागे के टूटे तू, हंस तुझे मनाऊं मैं. खिलौनों की दुनिया की सैर तुझे करवाऊं मैं. मेरी प्यारी सलोनी रे, सोई मेरी चोना रे. मेरी प्यारी सलोनी रे, सोई मेरी चोना रे. आधी आई रत भावना दे, तिच्या राहावे शोणात उन्हाळे उतराई. तिच्या एकेका शब्दाला रत्नकांचनाचे मोर. परितप्त लोहा परी, करी चांदणे शीतळ. रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. लेवनिया नाना बोली, माझी मराठी सजली. माझ्या भाषेचे अमृत प्राचीन तो भाग्यवंत. तिचा नाही तुझ्या भाव,
असा कोणताही पंथ माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी तोरडी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. सर इथे कितवीचा वर्ग आहे? नाही हातातच राहू द्या. इथं 5वी 6वी आणि 7वी सातवी. 3 वर्ग बसतात. 3 वर्ग. हा. चालेल, ही सर्व 3 वर्गाचे. हो. ओके, चला आता मुलांना आपण भेटूया. प्रत्येकाची ओळख. नाव काय वीरेन विलास सेद्रे, आणि कोणत्या वाडीतला? बाबरवाडी, बाबरवाडी. कितवीला आहेस? इयत्ता 7वी. 7वीला. तुझं नाव? माझे नाव अत्तर सुभाष नाचरे, वाडी बाबरवाडी, इयत्ता 7वी. 7वीला. वा, छान. नीरव मंगेश घाग, वाडी घागवाडी, भागवाडीला. चालत येतोस का? इयत्ता 4थी. मग यायला कसं? चालत? हो. नाव? माझे नाव सृष्टी संतोष सेद्रे, वाडी बाबरवाडी, इयत्ता 7वी. 7वीला. माझे नाव अवनी संदीप पाडदले, वाडी तांबडवाडी, इयत्ता 7वी. 7वीला. माझे नाव सिद्धी दीपक एद्रे, वाडी बाबरवाडी, इयत्ता 7वी. म्हणजे तुम्ही या बाजूला बसलेले 7वीला. माझे नाव अर्पिता संदीप पाडदले, इयत्ता 7वी. 7वीला. वा, छान. आणि कोणत्या वाडी? 4थी. 4थीला. ओके. आणि कोणत्या वाडीतली? तांबडवाडी. तांबडवाडी म्हणजे इकडचीच. माझे नाव आराध्या संदीप निवाते, वाडी तांबडवाडी, इयत्ता 4थी. 4थीला. वा, छान. काय नाव? माझे नाव निधी मंगेश कुर्टे, वाडी कुर्टेवाडी, इयत्ता 5वी. 5वीला. माझे नाव विधी प्रकाश गाणेकर, इयत्ता 5वी, वाडी तांबडवाडी. तांबडवाडी. माझे नाव प्रेंजल मदन एद्रे, वाडी कुर्टेवाडी, इयत्ता 5वी. माझे नाव रुद्र मंगेश पादले, वाडी तांबडवाडी, इयत्ता 5वी. माझे नाव शुभ्रा मोहन गाणेकर, वाडी तांबडवाडी, इयत्ता 6वी. माझे नाव आदिती रमेश कुर्टे, वाडी कुर्टेवाडी, इयत्ता 6वी. माझे नाव आदित्य नरेश निवाते, वाडी कुर्टेवाडी, इयत्ता 4थी. माझे नाव हर्ष दीपक निवाते, वाडी तांबडवाडी, इयत्ता 6वी. माझे नाव दशीत अशोक निवाते, वाडी तांबडवाडी, इयत्ता 6वी. खूप छान तुम्हा सर्वांना भेटून वाटलं. खूप पुढे जा, खूप हुशार आहेत. तुमच्यासारखे आम्ही जेव्हा होतो शाळेत तर तेव्हा आज तुम्ही चांगलीशी कविता बोलू शकता, सर्व करू शकता. आमच्या वेळेस जेव्हा आम्ही शाळेत होतो तर आम्हाला 4थी 5वीला असताना माहिती ना, ते पण वाचता येत नव्हतं. तरी पण आज आम्ही पुस्तकं शिकलो म्हणून पालघरवरून इकडे तुम्हाला भेटायला आलो आणि आज बोलू शकतो. बरोबर? तर तुम्ही पण खूप शिका, अभ्यास करा आणि पुढे जाऊन पोलीस बना, सैनिक बना, डॉक्टर बना, वकील बना, सरकारी नोकरीमध्ये जा. सरकारी नोकरी जरी नाही भेटली तरी तुम्ही व्यवसाय करा, व्यवसायातून तुमचं अस्तित्व निर्माण करा. कोणी तुमच्यातला कलाकार बनेल, माझ्यासारखा यूट्यूबर बनेल, कोणी हिरो बनेल, हिरोईन बनेल. पण हे कधी तुम्ही बनाल? जेव्हा अभ्यास चांगला कराल तेव्हा. त्याच्यामुळे ऑलरेडी तुम्ही हुशारच आहेत, पण अजून तुमच्या हुशारीला अजून कसा अभ्यास जास्त करून खूप पुढे जाता येईल. आता तुम्ही 7वीतून 8वी 10वी नंतर तुम्हाला भरपूर असे मार्ग सापडतील आणि त्याच्यातून तुम्ही खूप पुढे जा आणि पुढे मोठ्या ऑफिसर बना. MPSC UPSC हे एक्झाम असतात, त्याच्यामधून तुम्ही क्लास 1 क्लास 2 अधिकारी बनू शकता आणि तुम्ही शिकल्यानंतर तुमच्या भागातील मुलांनाही पुढे घेऊन जा. सो सगळ्यांना भेटून चला, थँक्यू, शुभेच्छा, पुढे जा. थँक्यू, मस्त वाटलं सगळ्यांना भेटून. सो इकडेही आहेत. सो आपल्या बहिणींना शुभेच्छा देऊया. अशाच शिका, तुम्ही हुशार आहेत, अजून पुढे जा आणि पुढे जाऊन खूप मोठ्या बनणार ना. आम्ही पुन्हा येऊ कधीतरी, बरोबर? म्हणजे तेव्हा तर तुम्ही शाळेत असाल की नसाल, पण 1-2 वर्षांनी येऊ, कारण सर आमच्या तिकडचे आहेत. तर सरांना भेटायला आलो की तुम्हालाही भेटायला येऊ. चला, थँक्यू, चांगलं वाटलं भेटून. आणि मोठे झालेत, कधी पालघरला आलेच, मुंबईला, तुमच्या इकडची माणसं मुंबईला येतात ना, तिकडे आलेत तर कधीतरी आठवण करा. तुमच्याकडे मोबाईल असेल, इंटरनेट चांगला चालला तर अरविंद बेंडगा असं यूट्यूबला नाव टाका. यूट्यूबचे व्हिडिओ येतात माहिती ना, तिथे
आपला म्हणजे तुम्ही पण व्हिडिओमध्ये येणार आणि तुमची शाळा पण येईल आणि म्हणजे व्हिडिओ बघा आणि आमच्याकडे आले तर नक्की आमच्या गावाला या. नेहमीच नेहमीच दरवर्षी असते. काय असलं तर ती असते पूजा की अशी म्हणजे आमच्याकडे कसं आता दिवाळीला पूजा असते, देवीचा काही वार असला तेव्हा असते, तर तसं असतं का? आणि ती देवी आहे ती गावदेवी का? गावदेवी म्हणजे सगळे गावाची गावची ग्रामदेवता. हा वाघोबा देव. हा गावदेव. येस गावदेव ग्रामदेवता म्हणजे त्या या गावाचे रक्षण करायला पाहिजे या उद्देशाने त्यांची ती देवस्थान. हा तिथे जाऊन जातात. बरोबर. पण तवशाल तांबडवाडी या गावामध्ये आलेले होतो. जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. जेव्हा शाळेतील शिक्षकांशी चर्चा झाली, गावातील गावकऱ्यांशी चर्चा झाली, मुलांशी चर्चा झाली, त्यावेळी एक गोष्ट जी मला इथून माहिती झाली ती गोष्ट खरंच मनाला आणि हृदयाला लागली. कारण या भागांमध्ये अतिदुर्गम हा पूर्ण भाग आहे. या भागांमध्ये शेती वगैरे जास्त करत नाही, मुलंही कमी आहेत. पण या ठिकाणी शिक्षणाला एवढं महत्त्व आहे की एक मुलासाठी एक शिक्षक लावला जातो. जर शाळेत 1-2 मुलं असतील तरीही त्यांच्यासाठी स्पेशल शिक्षक मागला जातो किंवा शिक्षक आहेत. आणि प्रत्येक जण घरातील छोटा मोठा असेल तो शिक्षण घेतो आणि पुढे जातो. आणि दुसरी गोष्ट, जर शाळेच्या काही करायचं असेल, शाळा सुधारायची असेल, स्वच्छता करायची असेल, तर स्वच्छतासुद्धा गावातील गावकरी जे मुलांचे आई वडील आहेत, गावकरी आहेत, वाडीवाले आहेत, ते येऊन पूर्ण परिसर स्वच्छ करून देतात. वर्गणी करून शाळेला रंगरंगोटी करायची असेल, शाळेची सुधारणा करायची असेल, शाळेला पाण्याची सोय करायची असेल, या सर्व गोष्टीमध्ये गावाचा मोठा सहभाग आहे. आणि म्हणून या भागातील शाळा खूप स्वच्छ सुंदर आहेत. आणि या भागात विशेष म्हणजे शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जातं. पण आपल्या पालघरमध्ये आपण बघितलं तर शिक्षण कुठेतरी पाहिजे त्या पद्धतीचे आहे, पण महत्त्व खूप कमी आहे. तर कुठेतरी आपल्या भागातील तरुणांनी हा संदेश या ठिकाणावरून घेतलं पाहिजे की या ठिकाणी अतिदुर्गम भाग असून, सोयीसुविधांचा अभाव असून सुद्धा शिक्षणाला एवढं महत्त्व देतात, तर मग आपण का शिक्षणाला महत्त्व देऊ नये? कारण शिक्षण घेतल्यानंतर आपण पुढची दुनिया, पुढचं भविष्य, पुढचं जग बघू शकतो आणि आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो, आपला विकास